चला. आधी आपण ध्येय मंत्र म्हणूया. पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरं संस्कृतस्य सर्वं वदाम्यहम् संस्कृतस्य सदा वन्दे संस्कृतमातरं संस्कृतस्य कृते संस्कृतस्य कृते यजन् वन्दे संस्कृतमातरम् वन्दे संस्कृतमातरम्. आज सुरुवात करण्याच्या आधी विचारू का? हा बोला ना सर. हा, मला असं विचारायचं की शेवटचं जे संस्कृतस्य कृते जीवन संस्कृतस्य कृते यजन, यजनचा अर्थ काय होतो? यजन म्हणजे यज्ञ, यज धातू आहे. यज्ञ अच्छा. आणि संस्कृतासाठीच हा नंतर आत्मानमाहुतम म्हणणे याचा अर्थ आत्मानम आहुतम म्हणणे. म्हणजे मला असं वाटतं की मी त्या हा. यज्ञ म्हणणे म्हणजे माझं असं मत आहे की मी हा. आत्मा म्हणजे स्वतःला स्वतःची आहुती या यज्ञकुंडात देतोय. अच्छा. संस्कृत रूपी यज्ञकुंडात मी स्वतःची आहुती देतोय. म्हणजे पण काय तर आतमध्ये म्हणणे म्हणणे म्हणजे मला असं माझं म्हणणं आहे, माझं मत आहे. असं. अच्छा, धन्यवाद. आत्मान म्हणजे स्वतःला स्वतःला आणि आहुतम म्हणजे आहुती देणे. ना. तर माझं असं म्हणणं आहे की मी या यज्ञकुंडामध्ये संस्कृत रूपी यज्ञकुंडात मी स्वतःची आहुती देतोय. अच्छा, ठीक आहे. असं. ओके. तर आज आपला पंचतंत्र कथेची 15वी कथा आहे दुराशा. दुराशा याचा अर्थ आहे दुहू आशा. दुहू म्हणजे वाईट आणि आशा म्हणजे इच्छा आपण म्हणू शकतो. वाईट इच्छा. आता वाईट इच्छा केली तर काय होईल? परिणाम सुद्धा त्याचं वाईटच मिळेल की नाही? तर अशी ही कथा आहे. आपण बघूया. स्क्रीन शेअर करते. सगळ्यांना स्क्रीन दिसते का सांगाल मला फक्त? शेअर स्क्रीन. ओके, बघा स्क्रीन दिसते का सगळ्यांना? मला तरी दिसते आहे ना? हा, पण इतरांचं माहिती नाही. दिसते ना मॅडम? हो दिसते. हा, ठीक. चला, तर 15वी ही कथा आहे आपली पंचतंत्र कथेतील दुराशा. दुहू आशा, वाईट आशा, वाईट इच्छा. चला, आधी आपण उच्चारण बघूया. पूर्वम कस्मिंश्चित् ग्रामे हरिदत्तः नाम ब्राह्मणः आसीत्. सः कृषिकार्यं करोति स्म. परंतु दुर्दैववशात् तस्य क्षेत्रे फलसमृद्धिः एव न भवति स्म. कदाचित् हरिदत्तः क्षेत्रे कार्यं कुर्वन् आसीत्. तदा सः समीपे विद्यमानस्य वल्मीकस्य उपरि स्थितम् एकं सर्पं दृष्टवान्. सः चिंतित एषः सर्पः मम क्षेत्रपालः स्यात्. एतत् अजानन् अहम् एतावत् पर्यन्तम् एतस्य पूजां न कृतवान्. अतः एव मम कृषिकार्यं निष्फलं भवति. हे जे उच्चारण आहे की नाही,
आता बघा मी कृषी कार्यन असं उच्चारण केलं हो की नाही. हम्म. तर काय तर त्याच्या समोरचा जो शब्द आहे म्हणजे निष्फलम, याच्यामध्ये पहिलं अक्षर आहे न, आणि न हा त वर्गाचं अक्षर आहे है ना. तर जर अनुस्वाराचं उच्चारणाचे नियम आहेत की अनुस्वाराचं उच्चारण करत असताना समोरच्या शब्दाचं पहिलं अक्षर जर म्हणजे वर्गीय व्यंजन असेल, म्हणजे वर्गात येणारं व्यंजन असेल, तर त्या वर्गाचं शेवटचं अक्षर अनुस्वाराच्या ठिकाणी म्हणायचं. तर जसं आता कृषी कार्यम म्हणायचं का, अन म्हणायचं का, अंग म्हणायचं का, तर हे समोरच्या शब्दाचं पहिलं अक्षर न आहे. हा न त वर्गाचा आहे आणि त वर्गाचं शेवटचं अक्षर काय येतं, न येतं. तथ दुध न, बरोबर. म्हणून आपण कृषी कार्यन असं न चं उच्चारण तिथे केलं. तर हा नियम प्रत्येक ठिकाणीच तसा लागू होईल. जिथे जिथे मी सांगेल तसं तसं बघाल. ठीक आहे. तर कृषी कार्यन निष्फलम भवती. आता इथे निष्फलम केलं का बरं, कारण समोर भ आहे आणि भ हा प वर्गात येतो. प फ ब भ म है ना. प वर्गात येतो म्हणून प वर्गाचं शेवटचं अक्षर जे आहे म, ते झालं अनुस्वाराचं उच्चारण, म्हणून होईल निष्फलम भवती. हं? अतः एव मम कृषी कार्यन निष्फलम भवती. ततः परम अहम एतं पूजयिष्यामि इति. एवै, आता इथे एवै असं उच्चारण होईल, कारण च हा च छ ज ज इय याचा पाचवं वर्ण आहे इय, म्हणून अनुस्वाराचं उच्चारण इय असं होईल. तर एवै चिंतयित्वा हरिदत्तः कुतश्चित् किंचित् क्षीरम् आनीय पात्रे स्थापयित्वा वल्मीकस्य समीपम् आगत्य उक्तवान्, भोः क्षेत्रपाल, भवान् अत्रैव अस्ति, अहम् एतावत् पर्यन्तं न ज्ञातवान्, अतः पूजां न कृतवान्, क्षम्यताम् इति. अनन्तरं पात्रं तत्रैव स्थापयित्वा गृहम् आगतवान्. अनन्तरदिने तत्र यदा गतन् तदा पात्रे एकः दीनारः आसीत्. सः तन् दीनारं स्वीकृतवान्. ततः आरभ्य सः एवमेव प्रतिदिनं क्षीरं समर्पितवान्. एकं दीनारं प्रतिदिनं प्राप्तवान् च. एवमेव कानिचन दिनानि अतीतानि. कदाचित् हरिदत्तः ग्रामान्तरंग गतवान. आता पहा इथे अंगचं उच्चारण करायचं, कारण समोर ग आहे आणि ग हा क वर्गाचा आहे, म्हणून क चं शेवटचं अक्षर क ख ग घ अंग, म्हणून अनुस्वाराचं उच्चारण अंग असं. तर कदाचित हरिदत्तः ग्रामान्तरं गतवान्. गमनसमये सः क्षेत्रपालस्य पूजां कर्तुं स्वपुत्रं सूचयित्वा गतवान्. सः पुत्रः वल्मीकसमीपं गत्वा क्षीरं स्थापयित्वा आगतवान्. अनन्तरदिने दीनारं प्राप्तवान्. दीनारं दृष्ट्वा सः चिन्तितवान्, निश्चयेन एतस्मिन् वल्मीके प्रभूतं दीनाराः सन्ति, अतः एतं सर्पं मारयित्वा सर्वान् दीनारान् स्वीकरोमि इति. अनन्तरदिने क्षीरदानसमये सः दण्डेन सर्पं ताडितवान्. सर्पः रोषेण तं दष्टवान्. तेन सः पुत्रः मृतः. एवं सः मूर्खपुत्रः दुराशया स्वयमेव नष्टः.
अशा प्रकारे या कथेचे उच्चारण आता आपण बघितले. कोणाला काही उच्चारणामध्ये समस्या आहे का? नाही, सध्या तर नाही आहे. नाही. अहा. चला. आता बघा चित्रात आपल्याला दिसत आहे की एक मुलगा आहे आणि त्याला दंश करतोय. आणि चित्रात आपल्याला वारूळ सुद्धा दिसतंय. हम्म. वारूळ म्हणजे वल्मिक. हो. वल्मिक म्हणजे काय तर वारूळ. ते वारूळ दिसतंय सापाचं आपल्याला. चला तर आता आपण अर्थ बघूया. दुराशा म्हणजे वाईट आशा, वाईट इच्छा, वाईट काम असं. चला. पूर्वम म्हणजे आधी, कधीतरी आधी. कस्मिंश्चित ग्रामे कोणत्या तरी एका गावामध्ये हरिदत्त नाम ब्राह्मण आसीत. हरिदत्त नावाचा ब्राह्मण होता. सह कृषिकार्यं करोति स्म. तो शेतीचं कार्य करत होता. परंतु दुर्दैववशात तस्य क्षेत्रे फलसमृद्धिः एव न भवति स्म. परंतु दुर्दैववशात म्हणजे काय? वाईट दैव म्हणजे नशीब. दुर्दैव म्हणजे वाईट नशिबामुळे तस्य क्षेत्रे त्याच्या क्षेत्रामध्ये, त्याच्या शेतामध्ये, त्याच्या शेतात. क्षेत्र म्हणजे शेत. हम्म. आणि क्षेत्रे सप्तमी विभक्ती म्हणजे त्याच्या शेतामध्ये फलसमृद्धी. फलसमृद्धी एव न भवति स्म म्हणजे फळ समृद्धी होत नव्हती. म्हणजे काय? धान्य इत्यादी येत नव्हतं. म्हणजे भरपूर तो कृषी कार्य करायचा पण फळ इत्यादी. फळ म्हणजे काय? परिणाम. जो चांगला परिणाम असायला पाहिजे कृषी कार्य इतकी मेहनत घेतल्यानंतर तो चांगला परिणाम त्याला काही दिसत नव्हता. म्हणजे काय? वृक्ष बरोबर वाढत नसतील किंवा त्याला धनधान्य बरोबर लाभत नसेल. म्हणून त्याला फळ म्हणजे काय? या ठिकाणी परिणाम. तर फलसमृद्धी एव न भवति स्म. त्याला म्हणजे चांगला परिणाम असा मिळत नव्हता. कदाचित हरिदत्त क्षेत्रे कार्यं कुर्वन् आसीत्. कदाचित कधीतरी हरिदत्त शेतामध्ये कार्य करत होता. पूर्वन इथे शत्रू प्रत्यय आहे. गृह धातू पुल्लिंगामध्ये पूर्वन एक वचन असं शत्रू प्रत्यय लागला. म्हणजे तो एकदा शेतामध्ये कार्य करत होता हरिदत्त. तदा सह समीपे विद्यमानस्य वल्मिकस्य उपरि स्थितम् एकं सर्पं दृष्टं. तेव्हा तदा म्हणजे तेव्हा सह तो कोण? तो हरिदत्त. त्याने बघितलं. काय बघितलं? समीपे विद्यमानस्य जवळच असलेल्या वल्मिकस्य उपरी म्हणजे वारुळाच्या वरती स्थित असलेला एक साप त्याने पाहिला. दृष्टवान एक साप त्याने पाहिला. एकम सर्पम. एकम हे सर्पाचे इथे विशेषण आहे. एकम सर्पम दृष्टवान. कस्य उपरी असेल? वल्मिकस्य उपरी म्हणजे त्या वारुळाच्या वरती असलेल्या एका सापाला त्या हरिदत्त ब्राह्मणाने पाहिलं. सहचिंतित त्याने विचार केला. एषः सर्पः मम क्षेत्रपालः स्यात्. हा जो साप आहे हा माझा क्षेत्राचा पालन करता असावा, रक्षण करता है ना. स्यात् म्हणजे असावा. हा जो साप आहे हा माझ्या शेताचं पालन करता असावा असं त्यांनी एक म्हणजे विचार केला असा. धातू कोणता? स्यातचा. स्यात हा भविष्यकाळी रूप होईल आहे. असं धातूचं रूप आहे स्यात भविष्यकाळी है ना. एतत् अजानन् अहम एतावत पर्यंतम एतस्य पूजान न कृतवान. एतत् अजानन म्हणजे याबद्दल अपरिचित असलेला मी. म्हणजे मला माहिती नव्हतं हे वारुळ आहे बापाचं, इथे साप आहे हे माहिती नव्हतं. असं हरिदत्ताने विचार करत करतच त्याला असं वाटलं की एतत् अजानन हे माहित नसलेला मी एतावत पर्यंतम आतापर्यंत एतस्य पूजा न कृतवान याची पूजा मी केलेली नाही. अतः एव मम कृषी कार्य निष्फलम भवति. आणि म्हणूनच कदाचित माझं कृषी कार्य निष्फळ होत आहे. त्याचा काही चांगला परिणाम मला दिसत नाही.
तर उत्तम. माझं याच्याकडे लक्ष नव्हतं बा, आणि म्हणून कदाचित माझं शेतीचं कार्य निष्फळ होत आहे, मला फळ चांगलं मिळत नाही आहे. म्हणजे इतकी मेहनत करतोय तरी सुद्धा. तर कदाचित या वादळाकडे, या सापाकडे माझं लक्ष नव्हतं, मला माहिती नव्हतं इथे कोणी, माझा क्षेत्रपालही आहे शेताचा, आणि यामुळे अजानन म्हणजे अपरिचित असलेला मी आतापर्यंत या सापाची काही मी पूजा केली नाही. नाही. अतः एव, म्हणूनच मम कृषी कार्यम निष्फलम भवते, म्हणूनच माझं जे कृषी कार्य आहे, शेतीचं कार्य आहे, ते निष्फळ होत आहे, म्हणजे चांगला परिणाम तसा मला मिळत नाहीये. इतः परम अहम एतम पूजयिष्यामि इति. इतः परम, इथून पुढे, अहम मी, एतम, एतम म्हणजे या सापाला, पूजयिष्यामि, एतम सर्पम पूजयिष्यामि, ह्या सापाची पूजा करणार असे, किंवा या सापाला पूजेल किंवा पूजा करणार असे. इतकं कळलंय का? कळलं. एवं एवं चिन्तयित्वा हरिदत्तः कुतश्चित् किञ्चित् क्षीरम् आनीय स्थापयित्वा वल्मीकस्य समीपम् ते उक्तवान्. म्हणून लवंत रूप आहे हे आनीय, आ उपसर्ग, नीनय धातू, लवंत रूप. तर एवं चिंतयित्वा, अशा प्रकारे विचार करून, हरिदत्त, हरिदत्ताने काय केलं, कुतश्चित, कुठून तरी, किंचित क्षीरम आनीय, थोडं दूध आणून, पात्रे स्थापयित्वा, एका पात्रामध्ये, म्हणजे वाटी वगैरे म्हणू शकतो आपण, पात्रे स्थापयित्वा, वाट्यामध्ये ठेवून, स्थापयित्वा, स्था धातू आहे, त्वा प्रत्यय त्वांतव्य, एका वाट्यामध्ये ठेवून, वल्मीकस्य समीपम आगत्य उक्तवान, त्या वारुळाच्या समीपम आगत्य म्हणजे जवळ येऊन, उक्तवान बोलला, भोहो क्षेत्रपाल, अरे क्षेत्रपाल, म्हणजे हे शेताचा पालन करता, भवान अत्रैव अस्ति इति अहम एतावत पर्यंतम न ज्ञातवान, तुम्ही इथेच आहात बा, भवान अत्र एव अस्ति, अत्रैव अस्ति, तुम्ही इथेच आहात, हे मी आतापर्यंत जाणलं नाही, हे आतापर्यंत मला माहिती नव्हतं, न ज्ञातवान, अतः पूजा न कृतवान, म्हणून मी पूजा नाही केली, क्षम्यताम इति, मला क्षमा करा असे. अनंतरम पात्रम तत्रैव स्थापयित्वा गृहम आगतवान, आणि त्यानंतर पात्र तिथेच ठेवून, तत्र एव, तत्रैव, तिथेच ठेवून, गृहम आगतवान, घरी आला. अनंतर दिने तत्र यदा गतम तदा पात्रे एकः दीनारः आसीत्. अनंतर दिने म्हणजे दुसऱ्या दिवशी, तत्र तिथे, यदा गतम जेव्हा गेला, तदा तेव्हा, पात्रे एकः दीनारः आसीत्, पात्रामध्ये एक सोन्याचं नाणं होतं. दीनारः म्हणजे सोन्याचं नाणं. सहतम दीनारम स्वीकृतवान, त्याने ते सोन्याचं नाणं स्वीकारलं. ततः आरभ्य, तिथून पुढे, तिथून पुढे, सह एवमेव प्रतिदिनम क्षीरम समर्पितवान, तो जो ब्राह्मण आहे, काय नाव आहे ब्राह्मणाचं, हरिदत्त. हरिदत्त, तो ब्राह्मण तिथून पुढे काय केलं त्यांनी, एवमेव, अशाच प्रकारे, प्रतिदिनम, प्रत्येक दिवशी, क्षीरम समर्पितवान, असंच दूध तो त्याने समर्पित केलं. एकम दीनारम प्रतिदिनम प्राप्तवांच, आणि एक सोन्याचं नाणं प्रत्येक दिवशी प्राप्त केलं. च म्हणजे आणि, त्याने दूध समर्पित केलं, आणि हा जो शेवटी च आलाय तो तिथे आधी लावायचा,
आणि हो. एक नाणं प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी प्राप्त तुमची. केलं. एवमेव कानिचन दिनानी अतीतानी. अशा प्रकारे काही दिवस निघून गेली, लोटली. कदाचित हरिदत्त ग्रामांतरं गतवान. कधीतरी हरिदत्त ग्रामांतरम म्हणजे गावाच्या बाहेर गेला. गमन समये जायच्या वेळी सह क्षेत्रपालस्य पूजां कर्तुम स्वपुत्रम सूचयित्वा गतवान. गमन समये जायच्या वेळी सह ब्राह्मण हरिदत्त ब्राह्मण क्षेत्रपालस्य पूजां कर्तुम त्या क्षेत्रपालाची पूजा करण्यासाठी कर्तुम कृ धातू तुमुन प्रत्यय तुमंतव्य. हम्म. गमन समये जायच्या वेळी तो जो ब्राह्मण आहे त्याने काय केलं, क्षेत्रपालाची पूजा करण्यासाठी, क्षेत्राची सेवा करणाऱ्या, क्षेत्राची रक्षा करणाऱ्या त्या देवाची, त्या सर्पाची पूजा करण्यासाठी स्वपुत्रम स्वतःच्या पुत्राला सूचयित्वा गतवान सूचना देऊन गेला. गेला. सूचयित सूच धातू तो प्रत्यय कांतव्य. सूचना देऊन तो गेला. सहपुत्र आता त्या पुत्राने काय केलं बघूया. वल्मीक समीपम गतवा जाऊन देवाच्या जवळ जाऊन क्षीरम पीत्वा दूध स्थापित पिऊन आगतवान आला. आला. दूध पिऊन आला. मला अनंतर दिने प्राप्तवान. त्या दिवशी त्याला नाणं प्राप्त झालं. दीनारम दृष्टवा सहचिंतितवान. आता बघा, लोभ असतो की नाही, काही काही लोक खूप लोभी आहेत. म्हणे है ना, ती सोन्याचं अंड देणारी कोंबडी माहिती असेल सगळ्यांना, त्याच पद्धतीची ही कथा आहे. तर आता हा जो मुलगा आहे, पण त्यामध्ये जो मालक होता त्या मालकानेच ती कोंबडी कापली होती. इथे मात्र मालक चांगला होता, इथे मालकाने लोभ केला नाही. पण मालकाचा जो मुलगा आहे त्याला मात्र बघा, आता त्याच्या डोक्यामध्ये जरा वाईट विचार आले है ना, वाईट आशेने जन्म घेतला. त्याने दिनाचं प्राप्त केलं, पण दीनारम दृष्टवा सह चिंतितवान. पण त्याने सोन्याचं नाणं बघून विचार केला. काय विचार केला? निश्चयेन एकस्मिन वल्मिके प्रभूतम दिनाराः सन्ति. नक्कीच या वारुळामध्ये, वल्मिके सप्तमी विभक्ती एकवचन, नक्कीच या वारुळामध्ये प्रभूतम दिनाराः सन्ति, भरपूर सोन्याची नाणी असतील. सोन्याची नाणी असतील. प्रभूतम म्हणजे भरपूर, भरपूर सोन्याची नाणी असतील. अतः म्हणून एतम सर्पम मारयित्वा या सापाला मारून सर्वान दिनारान स्वीकरोमि इति, सगळे सोन्याची नाणे मी स्वीकार करतो असे. बघा, वाईट विचार आलाय डोक्यात. बघूया काय. अनंतर दिने दुसऱ्या दिवशी क्षीरदान समये. तर त्यांनी प्लॅनिंग करून घेतलं की जेव्हा आपण दूध नेऊ आणि हा साप बाहेर आला की याला मारून टाकायचा आणि सगळ्या वारुळामध्ये जेवढेही सोन्याची नाणी असतील ती घेऊन घ्यायची. आणि त्याने तसंच केलं. अनंतर दिने दुसऱ्या दिवशी त्याने क्षीरदान समये जेव्हा दूध देण्याची त्यावेळी दंडेन सर्पम ताडितवान, त्याने एका दंड्याने सर्पाला मारले. आता मारले म्हणजे तृतीय एक आहे दोन ना ती? है ना. आता तृतीय. सर्पाला राग आला, रोष म्हणजे राग आला. सर्प रोषतम दष्टवान, सापाने काय केलं, त्याला रागाने त्याला चावले, दंश केला. त्याला दष्टवान म्हणजे त्याला चावा घेतला, त्याला दंश केला. तेना सह पुत्र मृत, त्याने तो मुलगा मरण पावला. एवं सह मूर्ख दुराशया स्वयमेव नष्ट. अशा प्रकारे तो जो मूर्ख पुत्र आहे, वाईट आशा केल्यामुळे, वाईट इच्छा केल्यामुळे, वाईट कामना केल्यामुळे स्वयमेव नष्ट, स्वतःच नष्ट झाला. कथा संपलेली आहे. समजली का सगळ्यांना? समजली आहे. हा, ऍक्च्युली यापुढची कथा इथे दिलेली नाही, ही कथा इथे संपवली आहे. पण काय होतं की जेव्हा
हा जो ब्राह्मण म्हणजे याच्या पुढे पण मी माझ्या वाचण्यात आली आहे लहानपणी कधीतरी मराठीमध्ये, तर त्यामुळे सांगते जरा की मग तो ब्राह्मण परत येतो गावावरून, हरिदत्त, हा आणि तो बघतो की अरे आपला पुत्र मरून पडलेला आहे, कारण तो एकच दिवसासाठी जातो, 1-2 दिवसासाठी, आणि हा या 2 दिवसाचं कारण असं कार्य घडतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो येतो तेव्हा त्याला दिसतं अरे आपला पुत्र मरून पडलाय शेतामध्ये, असं कसं झालं बा. म्हणून तो त्या वारुळाच्या समोर बसतो आणि त्याला म्हणतो सापाला की तू असं का वागला, मी तर तुला माझ्या शेताचा स्वामी समजलो होतो, पालनकर्ता समजलो होतो, आणि माझ्यासोबत तू असं का वागला, म्हणजे माझ्या मुलाला तू दंश केला, है ना. तर तो साप देववाणीने बोलतो की हे बघ, तू जेव्हा मला दूध द्यायचा तेव्हा तू निस्वार्थीपणाने द्यायचा, तू त्या स्वार्थपणा ठेवला नव्हता. सोन्याचं नाणं मी दिलं तरी सुद्धा तुझ्या मनात कुठेच लोभ उत्पन्न झाला नाही. तू बरोबर मी एक नाणं दिलं, तू बरोबर एक नाणं घ्यायचा, परत दुसऱ्या दिवशी दूध ठेवायचा, परत एक नाणं प्राप्त करायचा, पण तुझ्या मनात असा लोभ निर्माण झाला नाही. पण तुझा पुत्र मात्र लोभी होता, हट्टी होता. त्याने लोभ तर केलाच केला, पण त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला, केला. है ना. त्याने मला हा मारण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मग मी त्याला दंश केला. मग अशा प्रकारे तो हरिदत्त ब्राह्मण जो आहे तो पश्चाताप करायला लागला. त्याला असं वाटलं उगाच मी माझ्या मुलाला म्हटलं आणि मी माझ्या मुलाला समजवू नाही शकलो किंवा माझ्या संस्कारात कुठेतरी कमी पडली, तर म्हणून तो जरा पश्चाताप करायला लागला. पण पुढे त्यांनी तसंच पुन्हा सापाला दूध देणे सुरू ठेवलं, कारण सापाची त्यात चुकी नव्हती, चुकी त्याच्या मुलाची होती हे त्याला कळून चुकलं. पण मग जो शिशुपाल आहे, म्हणजे तो जो साप आहे, तो मात्र तिथून निघून गेला. त्याला असं वाटलं की नको, हे राहत नाही, तर त्यांनी वारुळाचा त्याग केला आणि तो साप तिथून निघून गेला, असं मला माझ्या वाचण्यात आलं होतं. अच्छा. इथे काही त्याच्या पुढची कथा इथे दिलेली नाहीये. हा ठीक, तर कथा समजली असावी, हो है ना. चांगले. आता याच्याशी रिलेटेड म्हणजे संबंधित आपण काही प्रश्न बघू, छोटे छोटे, तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. तर हा, एकस्मिन् ग्रामे किं नाम्नः ब्राह्मणः आसीत्. हरिदत्त नामकः नाम किं करोति स्म. कृषी कार्य करते स्म. बहु उत्तम. फलसमृद्धिः किमर्थं न भवति स्म. दुर्दैवावशात् न भवति. दुर्दैववशात् न क्षेत्रे भवति. न भवति स्म. न भवति. समीपे विद्यमानस्य कस्य उपरि एकं सर्पं दृष्टवान् हरिदत्तः. वाल्मीकिस्य उपरि स्थितम् वल्मीकस्य उपरि एकं वल्मीकस्य सर्पं उपरि दृष्टवान्. एकं सर्पं दृष्टवान्. एकं सर्पं दृष्टवान्. हा, सः हरिदत्तः किं चिन्तितवान् सर्पं दृष्ट्वा. सर्पं दृष्ट्वा हरिदत्तः किं चिन्तितवान्. एषः सर्पः मम मम क्षेत्रपालः स्यात्. एतत् एतत् अजानन् अहम् जानामि अहम्. एतावत् सः एतत् अजानं सः अहं नाही होणार ना. नाही पण एतत् अजानं सः, सः क्षेत्र, सः हरिदत्तः. एतत् तावत्पर्यंत एतस्य पूजा न न न न अतः न अकुर्वत् अकरोत्. निष्फलं भवति. इतः परम अहम, तिथे अहमच येईल सर, कारण माहितीये का, हो इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आहे ना सगळं. बर बर एषः हो पासून, एषः पासून तर पूजयिष्यामी पर्यंत इन्व्हर्टेड कॉमा आहे, हा म्हणून ते है ना. तसंच राहील तसंच राहील आता ते. अहम तसंच राहील, सह नाही ठीक आहे येणार. समजलं समजलं समजलं. आहे ना. माझी चूक म्हणजे झाली. त्यांनी काय विचार केला, तर त्यांनी असा विचार केला की, आणि मग ते इन्व्हर्टेड कॉमा मधलं तिथे जसं आहे हो तसंच तिथे लिहावं लागेल. बघ. त्याच्यात अहमच येईल. हम्म, परम अहम एकदम शिष्यामि. एक निमिष.
यदा हरिदत्तः वल्मीकस्य समीपं गत्वा क्षीरं स्थापितवान् अनन्तरदिने तत्र किं दृष्टवान्? अनन्तरदिने तत्र तदा पात्रे एकदिनारः दृष्टवान्. एकः दिनारः दृष्टवान्. यथा प्रश्नं तथा उत्तरम्. एक विचारू का? एक विचारू. बोला. कुतश्चितचा अर्थ काय? कुतश्चित कुठेतरी, कुठून कुठेतरी. तरी, अच्छा, कुठून कुठून तरी. तरी, किंचित, थोडंसं. किंचित. क्षीरम म्हणजे कुठून तरी. ठीक आहे. गमनसमये हरिदत्तः क्षेत्रपालस्य पूजां कर्तुं कं सूचितवान्? कम सूचितवान्. कम म्हणजे कोणाला? कम म्हणजे कोणाला? हं. गमनसमये हं. हरिदत्त हरिदत्त क्षेत्रपालस्य हरिदत्त कम सपुत्रं सूचयितवान्. स्वपुत्रं सूचितवान्. सूचयित्वान् सूचयित्वा गतवान् च. नाही, माझा प्रश्न होता सूचितवान्. कम सूचितवान्? स्वपुत्रं सूचितवान्. स्वपुत्रं सूचितवान्. दिनारं दृष्ट्वा सः पुत्रः किं चिन्तितवान्? किं चिन्तितवान्? पुत्र चिन्तितवान् येन एतस्मिन् वाल्मीकि एकस्मिन् वाल्मीके प्रभुतं दिनाराः सन्ति. अतः एकं सर्पं मारयित्वा सर्वान् दिनारान् स्वीकरोमि इति. जिथे इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट झाला तिथपर्यंत पूर्ण आणि मग शेवटी अनंतरदिने क्षीरदानसमये सः दंडेन. नाही, ते नाही येणार कारण ते स्वीकरोमी पाशी मी पुढचं स्वतःच्या मनाशी वाचत होतो. अच्छा. अनंतरदिने एता सर्प मारित्वा सर्वान् दिनारान् स्वीकरोमि इति. अनन्तरदिने क्षीरदानसमये सः पुत्रः किं कृतवान्? सः दंडेन सर्प ताडितवान्. सर्पं ताडितवान्. सर्पं ताडितवान्. सर्पः रोषेण किं कृतवान्? सर्पः रोषेण तं दष्टवान्. तेन सः किम् अभवत्? तेन सह पुत्रः मृतः. एवं सः मूर्खपुत्रः कया स्वयमेव नष्टः? कया स्वयं दुराशया स्वयमेव नष्ट. आशा शब्द आहे. आशा आकारांत आहे आणि आशा शब्दाची तृतीया होते आशया. तशी दुराशया तृतीया विभक्ती एक. दु पुढे विसर्ग आहे का? दु पुढे विसर्ग आहे. दुहू. दुहू आशया. वाईट आशा. ठीक आहे. चला, कथा संपलेली आहे. प्रश्न उत्तर चर्चा सुद्धा झालेली आहे. समस्या आहे का? तर आपण थांबूया, हो ना? हो, काय हरकत नाही. शांती मंत्र घेऊन घेऊ आपण. एक मिनिट. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. शान्ति. धन्यवादः. अग्रिमे शुक्रवासरे 8:00 पुनर्मिलामः. पुनर्मिलामः. मिलामः.